नमस्कार, मी काजल तडकोड, मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला सुखी जीवन जगायचं असतं, पण आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम मध्ये आपण इतकं अडकलेलो असतो की मग जीवन आपण केवळ जगायचं म्हणून जगत असतो आणि मग आपल्याला आपली लाईफ बोर वाटू लागते. म्हणून आपल्या जीवनात आपल्याला आनंद मिळवण्यासाठी सुखी जीवनाचे नियम पाळावे लागतील. हेच सुखी जीवनाचे 15 नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी मोठ्या गोष्टींमध्येच आनंद सामावलेला असतो हा गैरसमज मनातून काढून टाका. कारण आपल्या आयुष्यातील लहान लहान गोष्टी आपल्याला मोठा आनंद देत असतात आणि जर का आनंदासाठी मोठ्या गोष्टींची वाट पाहत राहिलो तर कधी कधी आपला हिरमोड देखील होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सुखी राहायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि त्या आनंदाचा स्वीकार करा. नंबर 2, आपली तुलना इतरांशी करू नका. जेव्हा आपण इतरांशी आपली तुलना करतो त्यावेळी बहुतेक वेळा आपण दुःखीच होतो आणि मग आपल्याकडे असलेल्या गोष्टींची आपल्याला व्हॅल्यू राहत नाही. म्हणून जर का तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करा आणि आजपेक्षा उद्या मला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे यावर फोकस करा. नंबर 3, कोणत्याही कामांमध्ये वेगळेपण आणा. तुम्हाला कोणतेही काम करायचं असेल तर ते असं करा की ते इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे, ज्यामुळे लोक देखील तुमचं कौतुक करतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात एक सुखद अनुभव तुम्ही घेऊ शकाल. नंबर 4, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. जशी आपली संगत असते तशी आपल्या जीवनाला रंगत येत असते. म्हणून नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये राहा. म्हणजे सकारात्मक लोक जे सकारात्मक विचार करतात ते विचार आपल्यामध्ये देखील येतील आणि आपले जीवन देखील सकारात्मक आणि सुखी होईल. नंबर 5, वर्तमान काळात जगा. भूतकाळात घडलेल्या वाईट घटना किंवा वाईट गोष्टी आपण बदलू शकत नाही. मग त्यावर विचार करून आपण आपला वर्तमान काळ कशाला खराब करायचा. म्हणून जर तुम्हाला खरंच सुखी जीवन जगायचं असेल तर फक्त वर्तमान काळावर फोकस करा आणि वर्तमान काळाचा आनंद घ्या. नंबर 6, तुमचे छंदच तुम्हाला आनंद देत असतात. हो, हे खरं आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात छंद जोपासा. आपण रोज तेच रुटीन फॉलो करून कंटाळतो, त्यावेळी आपले छंदच आपल्याला आनंद देत असतात. या छंदांमुळेच आपले माइंड रिलॅक्स होते आणि हे छंदच आपल्यामधील क्रिएटिव्हिटीला इन्स्पायर करत असतात. नंबर 7, आपल्या इच्छांना पूर्ण करा. कधी कधी लाईफमध्ये अशा सिच्युएशन्स येतात की मग त्यावेळी आपण आपल्या इच्छांना पूर्ण करू शकत नसतो, पण आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही असं म्हणून दुःखी होऊ नका आणि तसंच आयुष्य जगू नका. जर त्या इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न केले तर नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकाल. मग आपल्या इच्छा पूर्ण झाल्याचे सॅटिस्फॅक्शन देखील आपल्याला मिळेल आणि आपले जीवन सुखी होण्यास सुरुवात होईल. नंबर 8, स्वतःवर प्रेम करा. आपल्या जीवनात आपण स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. स्वतःमध्ये असलेल्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात कमावलेल्या गोष्टींबद्दल स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःवर प्रेम कराल ना, त्यावेळी इतर लोक देखील तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात खरंच सुखी व्हाल. नंबर 9, हृदयाचं ऐकायला शिका. कधी कधी बुद्धीपेक्षा हृदयाचं ऐकलं पाहिजे, कारण हृदय म्हणजे आपला आतला आवाज असतो. हृदयामध्ये आपल्या भावना असतात आणि या भावना जीवनामध्ये सुखद अनुभव देत असतात. नंबर 10, कुटुंबावर प्रेम करा. आपल्याला आपल्या जीवनात खरंच सुखी व्हायचं असेल तर कुटुंबाला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे, कारण कुटुंबातील व्यक्ती आपली मनापासून काळजी करत असतात, आपल्याला मनापासून प्रेम देत असतात आणि आपल्याला आनंद देत असतात. तसंच आपल्यालाही त्यांना आनंद देता आला पाहिजे. नंबर 11, चांगले मित्र जोडा. आयुष्यात जर चांगले मित्र असतील तर अशा चांगल्या मित्रांच्या संगतीमध्ये आपल्याला देखील चांगल्या सवयी लागतात आणि चांगल्या मित्रांचा आधार आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतो. म्हणून चांगल्या मित्रांसोबत राहा. नंबर 12, स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगला विचार करा. या जगात असे काही लोक असतात जे नेहमी इतरांचा वाईट विचार करत असतात, इतरांच्या प्रगतीवर जळत असतात. अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी दुःखच येत असते.
म्हणून नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील चांगला विचार करा, म्हणजे आयुष्यामध्ये सर्व चांगल्याच गोष्टी घडत राहतील. नंबर 13, मानसिकदृष्ट्या मजबूत व्हा. सतत काळजी करत राहिल्याने आयुष्यामध्ये चिंता वाढत जाते आणि आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही. म्हणून मानसिकदृष्ट्या मजबूत व्हा आणि कोणतीही परिस्थिती येऊ दे त्यासोबत खंबीरपणे लढण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. यातच जीवनाचे खरे सुख आहे. नंबर 14, व्यायाम, पौष्टिक आहार आणि झोप यांना महत्त्व द्या. रोज सकाळी व्यायाम केल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. पौष्टिक आहार घेतल्यामुळे आपली तब्येत चांगली राहते आणि चांगली झोप घेतल्यास आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो. या सर्वांमुळे आपल्या आयुष्यात आनंदच निर्माण होत असतो. नंबर 15, देवाचे आभार माना. आपल्याला आपल्या आयुष्यात देवाचे आभार मानता आले पाहिजेत, कारण खरंच ही दैवी शक्ती आपल्या आयुष्यात खूप काही चांगली शिकवण देऊन जाते. आपल्या मनालाही एक प्रकारची शांती यामुळे मिळत असते. आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सुखाबद्दल नेहमी देवाचे आभार मानता आले पाहिजेत. मित्रांनो, शेवटी सुख हे आपल्या मानण्यावर असते. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये सुख शोधायला शिका, म्हणजे खरंच तुमचे आयुष्य सुखी होईल. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.